भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में हुई बीजेपी की हार के बाद हार के कारणों का विश्लेषण पत्रकार परिषद के माध्यम से किया गया। भंडारा में सर्किट हाउस में आयोजित पत्रकार परिषद में भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के निरीक्षक रंजीत पाटिल, माजी खासदार सुनील मेंढे उपस्थित थे। महाराष्ट्र की भंडारा गोंदिया लोकसभा सीट से कांग्रेस प्रत्याशी डॉक्टर प्रशांत यादवराव पडोले ने 37,380 वोटों से जीत हासिल की है। उन्होंने बीजेपी के सुनील बाबूराव मेंढे को हराया। कांग्रेस को कुल 5,87,413 वोट मिले, वहीं बीजेपी को 5,50,033 मत ही प्राप्त हुए। इस सीट पर बीजेपी और कांग्रेस के बीच कांटे की टक्कर रही। आज भी इथे आलो होतो की भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीनंतर परत एकदा या निवडणुकीच्या अनुषंगाने एक नेहमीचा आमचा काम करण्याचा भाग राहिलेला आहे की विजय हो का पराजय हो तिथे जाऊन सर्वसामान्य कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन या निवडणुकीत काम केलं, जो बूथवरती काम करतो त्यापासून तर वरपर्यंत मंडळापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत त्यांनी केलेल्या कामाच्यासाठी त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे धन्यवाद मानू। तसंच आदरणीय मोदी साहेबांचा अभिनंदनाचा ठराव सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये पक्षस्तरावरती होणार आहे, तो झाला आज इकडे। आणि त्यासोबतच इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते मंडळी आहेत, जे निवडणुकीच्या प्रक्रियेतले महत्त्वाचे भाग होते, त्या सगळ्यांशी हितगुज करून त्यांच्याकडनं सूचना घेण्याच्यासाठी की आगामी काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आणि कंपनी काम करण्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स यापेक्षा अजून चांगला करण्याच्यासाठी ज्या सूचना असतील त्या घेण्यात आल्या। प्रदेश स्तरावरती कार्यक्रम तयार होईल। आमचे शीर्षस्थ नेते त्याबद्दलचं जसं आम्हाला नियोजन करून देते त्या पद्धतीने आम्ही विधानसभेला निवडणुकीला समोर जाताना प्रत्येकाला जी जबाबदारी मिळेल ते तेवढं काम त्यांना करावं अशी सांगता आहे। याची माहिती माझ्याकडे नाही आहे, पण जर असा कोणी आमदाराचं वक्तव्य असेल शिवसेनेच्या तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याच्याशी आमचा पक्ष काही कोण म्हणजे मनावर घेतील किंवा काय असतील त्यांनी त्यांच्या पक्षाकडे त्यांचं मांडावं। आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टी म्हणून काही कॉग्निशन्स त्याची घ्यायची। महाराष्ट्र टीवी 24 के लिए जाहिद शेख, भंडारा।